कशानं? वांग तुडू कसं लागलं दम? हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तर पुन्हा एकदा आमच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार आहोत, आमच्या पाहुण्यांची कंदुरी आहे बकऱ्याची. तर आज तिथं जायचं आहे, बनवायचं पण आहे आणि जेवण पण यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही वांगे तोडायला झाडा पुसले. आमचं झाड आले. मस्त भाजी आहे का? म्हणजे सांगा. हो का, मी टमाटर तोडले होतं. कुठे इथं होतं का? कशाचं झाड आहे ते? वांग्याचं. ही इकडं वांग्याचं आहे आणि ही वांग्याचं. हे टमाट्याचं आहे. तोडलीस का टमाटर? बघू दे. छान आहे का? पिकले का? लाल लाल आहे. लाल लाल आहे. किती लागलेत? 10. वांग्याचं मला कस काय टोचला? कस अचानक टोचलं. अचानक टोचला? काय करायले? वांग वांग भाजी कर. टमाटा आहे का वांग? टमाटा आहे वाटत. बघू दे किती आहेत. 10 आहेत का? आमच्या वांगी खाऊ तर मम्मी. तर गाईज बघा, आमच्या वांग्याच्या झाडाला किती लय वांगे लागलेत. आता आम्ही भाजी करायला मी आणि चुटकी वांगे तोडत आहोत. आमची चुटकी रडायली आहे, सोडून गेली मम्मी मला म्हणून. कुठं टाके? काय झालं? कुठे टोचले? काय टोचले? काय झालं? नाही उचलून निके का? का? दम लागला. कशानं? वांग वांग तुडू कसं लागलं दम? कसं तोडलीस? तस तोडलीस म्हणून दम लागलाय. काटा घुसला का? कुठं घुसला? तिथे घुसला. रक्त निघाले का? गाईज, मी वांग्याची भाजी बनवत आहे. हे बघा, वांगे कापून घेतलेत, हे मसाले बनवलेत, ती कांदा, ती टमाटर, ती अद्रक, लसूण. मस्तपैकी मी चमचमीत वांग्याची भाजी आणि पुरी बनवणार आहे रामभ्याला आणि लखनभ्याला आणि चुटकीच्या पप्पाला जेवण बनवत आहे. गाईज, ही बघा आमच्या लातूरच्या पुऱ्या करायला लावून आल्या. सुनबाई पोळ्या करायला लावली. काय करावं? मग काय करायला? तर आता चालत माऊ, लातूरच्या माऊ आहे ती, म्हणजे माझी सासू आहेत आणि मोठी सासू सगळ्यात. आणि तेव्हा ती रेणापूरच्या माऊ आहे. हाय गाईज म्हणा. हाय गाईज. तर काय नाही, मला आमच्या सासूबाईने म्हणल्या उग सांगायला तुम्हाला की सुनेनं पुऱ्या करायला लावल्या. आईच म्हणल्या मी लाटते पुऱ्या. बघा का किती छान पुऱ्या केल्यात आईनं. तर तुम्हाला आवडल्या असल्या तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज, आमच्या भैयाने आणलेले आहेत समोसे. बघू द्या. तर बघा, बघू शकता तुम्ही, एवढे मोठे समोसे आणलेले आहेत. काय आणले चुटके? माझ्या पप्पाने समोसे आणले. कुणी? माझ्या पप्पाने. कोणाला? मला. तुला? तू एवढे खाणार आहेस? हा, एवढे खाणार आहेस? एवढे खाणार आहेस समोसे? आता तू एवढे समोसे खाणार? हा, खातीस समोसे? खातीस? खावा 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 खावा, लय मोठे खावा. ते मम्मी, मावशी, आजी ती समधी पुढे गेलेली आहेत. तर आम्ही मागून चाललो.
आमचं थोडं काम चालू होतं, कामाला सुट्टी नाही भेटली म्हणून थोडं चाललो आम्ही, मागून चाललो. तर 2 वाजलेले आहेत. तर आता कंदुरीला जायचं आहे. तर चला मग जाऊयात आणि भाजी ती काय ती बनवूयात आणि जेवण करून वापस येऊयात. चला तिकडे नजारा दाखवतो. गाईज आम्ही रस्ता भटकलेले आहोत, आम्हाला रस्ताच भेटायला नाही आणि ती कंदुरी कुठं आहे ती पण भेटायला नाही. बघू शकता आपलं डुबो भाया गाडी कशी मारायला आहे, ही गाडी. आणि रस्ताच आम्हाला कळना गेलाय कुठं आहे की कुठं नाही. किती मंडप पण टाकलेला आहे म्हणून मंडप पण सापड नाही, काहीच नाही. आम्ही नुसतं परेशान आहोत. अर्ध्या घंट्यात नुसतं फिरायला लागला, आम्ही नुसतं फिरायला लागला. आता सापडले, आता दिसतंय तिथं आहे का नाही बघूयात आणि जाऊयात. ही बघू शकता तुम्ही हरभरे किती भारी आलेले आहेत ढाळे. ही आपली गाडी. जम्मू भाई तर गाईज भाजी बकऱ्याची बनवायला चालू आहे. आता सध्याला मटण टाकलेलं आहे शिजायला. मस्तपैकी मोठ्या भगुन्यामध्ये मटण शिजायला टाकलेलं आहे, मस्तपैकी शिजायला लागलंय. आणि जम्मून आपल्या बांगा फिंगा मिक्स केलेला आहे बकेटामध्ये. थोड्या वेळाने टाकायचं आहे. तुम्हाला पपली दाखवतो बघा कंदुरीला आलेली. बघा आई ती बसलेली आहेत जेवायला. हे अंकल आलेली पुढे काळ्या शर्टावर. त्या हे अंकल पुण्याला राहतात, आपले ड्युटीला आहेत, पुण्याहून आलेले आहेत. बघा त्यांचं चलणं कसलं आहे मस्त पैकी. डाऊन वळीन चालते डाऊन. आपल्या जम्मू भाऊन जेवण बनवलेलं आहे. भाजी बकऱ्याची बनवलेली आहे. आणि हो का बघू शकता, हो काही जम्मू भाई आणि हे टाकलेले आहे. मस्त पैकी जेवायला आहे, पंगत बसलेली आहे. इकडं हे डुबो भैया बाळू भाव इकडे जेवायला. मामा पण बसलेले आहेत तिकडं, मामा आई जेवायला बसलेले आहेत. आणि हो का आपली गाडी इथं. कोणाला पण अगर भाजी अगर बिर्याणी मस्त पैकी दमची बनवायची असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा. भाजी बिजी बनवायची असली तर कॉल. बोल ना सगळ्याचं कट. ही मुंबईहून पुण्याहून खास आली म्हणा मटण खाण्यासाठी. असं नवऱ्या तिकडे बसली म्हणून बोल असं. नवरा म्हणा गाडीच्या पलीकडे दोनदा जेवायली, दोनदा खायली म्हणा. मी दिसली का बाई? मी दिसले का बाई? दिसली का राणा बसली म्हणा. बोल तसं मध्ये